मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। यासाठी मनसेकडून जय्यत तयारी देखील सुरू आहे। मनसेच्या पत्रिकेवर दोन्ही ठाकरेंचे फोटो असल्याने दोन्ही बंधू एकत्र येणार का? आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं। त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहपरिवार पाडव्या निमित्ताने गुढीची पूजा देखील केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण पाहतो औरंगजेबाच्या कबरीचा वाद सध्या पेटलेला आहे, त्यावर राज ठाकरे काही बोलतात का? कोरटकर सोलापूरकर कडून शिवरायांचा अवमान करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात देखील प्रकरण पेटून उठलंय। त्या संदर्भात राज ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे नेमके काय असू शकतात त्यावर आपण नजर टाकतोय। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर राज ठाकरे बोलू शकतात, तर दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत, त्यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, त्याविषयी राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर महिला सुरक्षेची ढासळती स्थिती आहे आणि त्याविषयी राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर तोफ दागतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन घाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, आता या क्षणाला तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती, काय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? थोड्याच वेळात मनसेचा पाडवा मेळावा सुरू होणार। नक्कीच आज शिवतीर्थावरून राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे आणि राज ठाकरे यांच्या भाषणासाठी स्टेज सज्ज आहे। आता प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांची। आपण जर बघितलं तर शिवतीर्थावर सध्या मनसैनिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूया। सध्या राज्यात अनेक मुद्दे आहेत, कोरटकरचा मुद्दा असेल, सोलापूरकरचा मुद्दा असेल, औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद झाला तो असेल, किंवा मग सध्याचं ताजं प्रकरण कुणाल कामराज असेल, काय वाटतं कोणत्या मुद्द्यांना आज राज ठाकरे त्यांच्या भाषणात महत्त्व देतील? राजसाहेबांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे। शेवटी राजसाहेब आमच्यासाठी एक दैवत आहे आणि ते सांगतील ती आमच्यासाठी पूर्व दिशा असते। त्यांनी सांगितलं ते धोरण आणि त्यांनी बांधितलं ते तोरण हेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो। आज आम्ही शिवतीर्थावरती आलेलो आहे। आज महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला राजसाहेबांनी आम्हाला बोलवलं आहे। मध्यंतरी आपण बघितलं की राज ठाकरे यांनी विधानसभेतील खोक्याबाई, विधानसभेत खूप खोकेबाई बसलेले आहेत असं टीका केली होती। काय वाटतं आज हे खोकेबाई राज ठाकरे यांच्या निशाणावर असतील? कदाचित ते राजसाहेबच ठरवतील। आज तुम्हालाही थोड्या वेळात समजेल की कोण निशाण्यावरती आहे आणि कोण निशाण्यावरती नाही येते। अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा सामना करावा लागला, एकही जागा त्यांची आली नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। काय वाटतं आज त्या संदर्भात पक्षाला उभारी देण्याचं काम करतील राज ठाकरे? 100% राजसाहेब उभारी देण्याचं काम करतील। जर तुम्ही बघितलं असेल पराभवाची नेमकी कारणं जर बघितली असेल तर EVMचा घोटाळा असेल, नाही तर इतर कोणती कारणं असेल, पण एक मात्र बघितलं की राजसाहेबांच्या सभेला गर्दी मात्र तेवढीच जमते। कोणतीही माणसं भाड्याने आणावी लागत नाही। या ठिकाणी ज्या विधानसभेच्या मागे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये किती पैशाचा पाऊस पाडला गेला हे सुद्धा लोकांना माहिती आहे। किती जातीचं राजकारण केलं, किती मातीचं राजकारण केलं हे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे। आणि नक्कीच आज आमच्या पक्षाला 18 वर्ष पूर्ण झालेली आहे, 14 वर्षाचा वनवाससुद्धा संपला आहे। नक्कीच आमचा पक्ष या ठिकाणी नवीन उभारी घेईल एवढी आम्हाला महाराष्ट्र सैनिकाला नक्कीच खात्री आहे। आपण ऐकलं की विधानसभेच्या पराभवानंतर देखील आपण बघतोय की मनसेचे कार्यकर्ते काही खचलेले नाहीत आणि आता जोमाने आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करतील असं देखील त्यांनी इकडे साम टीव्हीला सांगितलेलं आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहिलं इथल्या जनतेने देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राज ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत, ते काय बोलतील याकडे
मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा आहे. आज राज ठाकरे तमाम मनसैनिकांना संबोधन करणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लर सर सोबत आहेत. सर, काय सांगाल? आज राज ठाकरे तमाम मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. काय नेमकं राज ठाकरे संबोधित करणार आहेत? कारण मागील काही दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रात काय राजकारण पेटलेलं आहे. काय नेमकं काय असणार आहे? तुम्हीच म्हणालात तसं महाराष्ट्रात मागील काही दिवसात जे काही राजकारण चाललंय, ज्या काही राजकीय घडामोडी चालल्यात, त्याच्यावर राज ठाकरे साहेब आसूड नक्की ओढतील असं मला खात्री आहे त्याची. आणि बाकी ओव्हरऑल पाडवा मेळावा आहे. बाहेरून मी आत्ता जस्ट आलो की बरेच लोक कार्यकर्ते मनसैनिक उत्साहाने येत आहेत. दरवर्षी तो उत्साह जास्त वाढत चालला आहे. जल्लोषात लोक येत आहेत. संपूर्ण मैदान भरून जाईल आणि राज ठाकरे साहेब मनसैनिकांना एक नवी दिशा, नवी ऊर्जा देतील. सर, आगामी महापालिका निवडणुका आहेत, त्या निवडणुकांना घेऊन काय नेमकं असू शकतं? एक नवी नांदी महाराष्ट्राला पाहायला मिळू शकते? हे बघा, निवडणुका कधी लागतील याची काही शाश्वती नाही, पण निवडणुका होणार आहे नक्की. आणि निवडणूक कधीही हो, राजकीय पक्ष म्हणला की निवडणुकीसाठी तयारीत असणं गरजेचं आहे.